नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम इन द वर्ल्ड ऑफ केमिस्ट्री, वेलकम इन द वर्ल्ड ऑफ RCC. तर इलेक्ट्रोकेमिस्ट्री हा टॉपिक आपण चालू केला होता. इंट्रोडक्शन पाहिले आपण, ब्रांच ऑफ केमिस्ट्री विच डील्स विथ द स्टडी ऑफ कन्वर्जन ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी इनटू केमिकल एनर्जी अँड वाइस वर्सा. इट इज कॉल्ड इलेक्ट्रोकेमिस्ट्री. Conversion of electrical energy into chemical energy is performed in the device called electrolytic cell, in which process occurring is non-spontaneous. On the other hand, reverse conversion, that is the conversion of chemical energy into electrical energy, is performed in the device called galvanic cell, in which process is spontaneous. After that, मी डे टू डे लाईफ मधले काही ॲप्लिकेशन सांगितले होते इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचे, ठीक आहे. त्यानंतर आपण आपल्या टॉपिकला 4 सेक्शन्समध्ये डिवाइड केलेलं आहे. सेक्शन 1 गॅल्व्हॅनिक सेल, सेक्शन 2 इलेक्ट्रोलिटिक सेल, सेक्शन 3 कंडक्टन्स ऑफ इलेक्ट्रोलिटिक सोल्युशन आणि सेक्शन 4 कमर्शियल सेल्स अँड बॅटरीज, ठीक आहे. सेक्शन 1 ला आपण सुरुवात केलेली गॅल्व्हॅनिक सेल. Galvanic cell is also called voltaic cell. Now what is the meaning of galvanic cell? The device which is used to convert chemical energy of spontaneous redox reaction into electrical energy. त्याला आपण नाव दिलंय galvanic cell किंवा voltaic cell. galvanic cell चा नेमका मीनिंग समजण्यासाठी मी हेल्प घेतली होती एका गॅल्व्हॅनिक सेलची, ज्या गॅल्व्हॅनिक सेलचं नाव होतं डॅनियल सेल. झिंक रॉड डीप्ड इन झिंक सल्फेट सोल्युशन हॅव्हिंग 1 मोलार कॉन्सन्ट्रेशन, कॉपर रॉड डीप्ड इन कॉपर सल्फेट सोल्युशन अगेन हॅव्हिंग 1 मोलार कॉन्सन्ट्रेशन, ठीक आहे. 2 रॉड वायरचा वापर करून कनेक्ट केलेले, 2 सोल्युशन्स इन्व्हर्टेड यू शेप ट्यूबचा वापर करून म्हणजे सॉल्ट ब्रिजचा वापर करून कनेक्ट केलेले, ठीक आहे. मग मी त्याचं मेकॅनिझम सांगितलं नेमकं होतं काय. सगळे कनेक्शन्स कंप्लीट झाल्यानंतर झिंक रॉडचे जे ॲटम्स असतात दे अंडरगो ऑक्सिडेशन. त्या ऑक्सिडेशनमधून जे झिंक आयन प्रोड्यूस होतात दे एंटर इन द सोल्युशन. रॉड इज इलेक्ट्रॉन रिच, रॉड ॲक्वायर्स निगेटिव्ह चार्ज. वायर वापरल्यामुळं रॉडवर जे इलेक्ट्रॉन्स प्रोड्यूस झाले ते मायग्रेट होतात, पुढे कॉपर रॉडकडे जातात. कॉपर रॉडवर इलेक्ट्रॉन पोहोचलेले आहेत, सोल्युशनमधले कॉपर आयन कॉपर रॉडकडे जातात, ते इलेक्ट्रॉन गेन करतात. तिथं काय होतं, रिडक्शन. ऑक्सिडेशन ऑन एनोड, रिडक्शन ऑन कॅथोड. मी लक्षात ठेवा म्हणलंय OARC, OARC, ऑक्सिडेशन एनोड, रिडक्शन कॅथोड, ठीक आहे. परत आपण त्या गॅल्व्हॅनिक सेलचे, डॅनियल सेलचे काही कन्क्लुजन्स काढले होते, नोटवर्दी पॉइंट्स काही सांगितले होते तुम्हाला. विथ रिस्पेक्ट टू टाइम, size of anode decreases while the size of cathode increases. With respect to time, concentration of solution in anodic compartment increases and that in cathodic compartment decreases. Anode is negative, cathode is positive. Electron flows from anode to cathode, negative to positive, but the conventional current flows in reverse direction, that is positive to negative, cathode to anode, ठीक आहे. परत एक महत्त्वाचा पॉइंट सांगितला होता, इफ सॉल्ट ब्रिज इज सडनली रिमूव्ड देन व्हॉट विल हॅपन. इफ सॉल्ट ब्रिज इज रिमूव्ड बोथ द सोल्युशन्स विल ॲक्वायर चार्जेस. ड्यू टू अक्युमुलेशन ऑफ चार्जेस ऑन बोथ द सोल्युशन इलेक्ट्रॉन विल नॉट मूव्ह प्रॉपरली, हेन्स गॅल्व्हॅनिक सेल स्टॉप्स इट्स वर्किंग. म्हणजे आपल्याला सॉल्ट ब्रिज तिथं ठेवावाच लागतो. सॉल्ट ब्रिज जर रिमूव्ह केला गॅल्व्हॅनिक सेल वर्क करत नाही. परत आपण डॅनियल सेलची नेट रिॲक्शन काढली होती. ऑक्सिडेशन ॲट ॲनोड, रिडक्शन ॲट कॅथोड, दोन्हीला ॲड केलं, रिॲक्शन तयार झालेली. झिंक सॉलिड प्लस Cu2 प्लस 1 मोलार गिव्हिंग झिंक 2 प्लस 1 मोलार प्लस Cu सॉलिड, ही पाहिलेली आपण नेट रिॲक्शन. आणि शेवटी मग मी त्याचं पोटेन्शियल सांगितलं होतं, EMF सांगितलं होता, किती रे 1.1 व्होल्ट. खूपच कमी त्याचं पोटेन्शियल असतं गॅल्व्हॅनिक सेलचं. दॅट्स इट. इतकं डिस्कशन आपण प्रिव्हियस क्लासमध्ये केलेलं आहे. आता मी गॅल्व्हॅनिक सेलच्या आणखी पुढे जाणार आहे, डिटेलमध्ये जाणार आहे. तर आपलं डिस्कशन आहे फंक्शन्स ऑफ सॉल्ट ब्रिज किंवा सॉल्ट ब्रिज म्हणजे नेमकं काय. सॉल्ट ब्रिजच्या डिटेलमध्ये जाऊ, नंतर त्याच्या फंक्शनकडे जाऊ. सॉल्ट ब्रिज. सो इन द कन्स्ट्रक्शन ऑफ डॅनियल सेल आय हॅव सेड दॅट this type of tube like this,
इन्व्हर्टेड यू शेप ट्यूब, अशी जी ट्यूब होती, इन्व्हर्टेड यू शेप ट्यूब, याला आपण नाव दिलेलं होतं सॉल्ट ब्रिज. याच्यात सोल्युशन भरलेलं. आता याच्यामध्ये जे सोल्युशन भरलेलं असतं ते सोल्युशन नेमकं कोणत्या सॉल्टचं असतं का कुठल्याही सॉल्टचं असतं, त्याला काही कंडिशन आहे का नाही, तर नक्कीच त्याला कंडिशन आहे. कुठल्याही सॉल्टचं सोल्युशन याच्यात भरून जमत नसतं, त्याला रिक्वायरमेंट आहेत. ठीक आहे, मी सॉल्ट ब्रिजची डेफिनेशन लिहितोय, मग नंतर पुढे आपण याच्या डिटेलमध्ये जाऊ. बघा, इन्व्हर्टेड यू शेप ट्यूब, इन्व्हर्टेड यू शेप ट्यूब, इन्व्हर्टेड यू शेप ट्यूब containing, inverted U shape tube containing solution of inert electrolyte. This is very important. कुठलाही इलेक्ट्रोलाइट नाही, इनर्ट इलेक्ट्रोलाइट. आता त्या इनर्ट इलेक्ट्रोलाइटचे काही एक्झाम्पल्स मी इथंच लिहितोय, पहा. KCl, K2SO4, NH4Cl, NH4Cl, NH4NO3, etc. All these are the examples of inert electrolyte made in either agar-agar or highly concentrated solution, highly concentrated in water. पाहता मीनिंग बघू आपण. इन्व्हर्टेड यू शेप ट्यूब, उलटा यू असणारी ट्यूब, बघा उलटा यू दिसतोय. इन्व्हर्टेड यू शेप ट्यूब कंटेनिंग सोल्युशन ऑफ इनर्ट इलेक्ट्रोलाइट. आता हे इनर्ट इलेक्ट्रोलाइट का मानायचे? KCl झालं, K2SO4 झालं, NH4Cl झालं, NH4NO3 झालं, म्हणजे इनर्ट इलेक्ट्रोलाइटचा अर्थ काय घ्यायचा? ठीक आहे, तर असा इलेक्ट्रोलाइट जो इलेक्ट्रोलाइट आपल्या गॅल्व्हॅनिक सेलमध्ये जे सोल्युशन्स घेतलेले आहेत त्यांच्याबरोबर रिॲक्ट करत नाही. गॅल्व्हॅनिक सेलमध्ये जे सोल्युशन्स घेतलेले आहेत, जसं डॅनियल सेलमध्ये झिंक सल्फेट होता, कॉपर सल्फेट होता, त्यांच्याबरोबर रिॲक्ट न करणारा इलेक्ट्रोलाइट कसा झाला? इनर्ट इलेक्ट्रोलाइट. हाऊ टू आयडेंटिफाय इनर्ट इलेक्ट्रोलाइट? इनर्ट इलेक्ट्रोलाइट इज दॅट विच इज हॅव्हिंग इक्वल मोबिलिटीज ऑफ कॅटायन अँड ॲनायन. कॅटायनची मोबिलिटी आणि ॲनायनची मोबिलिटी एक्झॅक्टली इक्वल असणारा इलेक्ट्रोलाइट. नाउ व्हॉट इज मोबिलिटी? मोबिलिटी म्हणजे स्पीड. स्पीड ऑफ कॅटायन अँड स्पीड ऑफ ॲनायन इक्वल असणारा इलेक्ट्रोलाइट म्हणजेच काय? इनर्ट इलेक्ट्रोलाइट. यू हॅव टू रिमेंबर सच एक्झाम्पल्स. हे काही एक्झाम्पल्स तुम्हाला लक्षात ठेवायचे. ठीक आहे. मेड इन आयदर अगार अगार, अगार अगार, अगर अगर नाही, अगर अगर, अगर अगर ऐसा हो, अगर अगर वैसा हो, ते नाही अगर अगर. हे अगार अगार आहे, हा बायोलॉजिकल कंपाऊंड आहे. यू मे सी दिस कंपाऊंड इन बायोलॉजी, इन बॉटनी स्पेशली. बॉटनीमध्ये आगार आगार नावाचे एक कंपाऊंड तुम्ही पाहाल. आय थिंक बायोटेक्नॉलॉजी टॉपिकमध्ये, बायोटेक्नॉलॉजी टॉपिकमध्ये आगार आगार जेल असतं. ठीक आहे, तर तोच हा कंपाऊंड आहे. एकतर सोल्युशन आगार आगार या कंपाऊंडमधलं तयार करायचं आहे, किंवा दुसरी चॉईस आहे ते सोल्युशन हायली कॉन्सन्ट्रेटेड असावं, वॉटरमध्ये जर तयार केलेलं असेल. थोडक्यात सांगण्याचं तात्पर्य, आपण हा इन्व्हर्टेड यू डीप करणार आहोत. ते सोल्युशन इतकं थिक असतं, इतकं विस्कस असतं की ते सोल्युशन याच्यातून बाहेर पडू नये, याच्यातून ते बाहेर पडू नये असं ते सोल्युशन असतं. मी जर डायरेक्ट लिक्विड सोल्युशन घेतलं ते फुस खाली येईल ना, तर तसं नको आहे आपल्याला. जेल लाईक सोल्युशन पाहिजे, हायली विस्कस सोल्युशन पाहिजे. त्यासाठी हेल्प घेतली जाते एकतर आगार आगारमधलं सोल्युशन किंवा मग वॉटरमधलं हायली कॉन्सन्ट्रेटेड विस्कस जेली लाईक सोल्युशन. ठीक आहे, याला म्हणायचं सॉल्ट ब्रिज. लक्षात घ्या, इन्व्हर्टेड यू शेप ट्यूब कंटेनिंग सोल्युशन ऑफ इनर्ट इलेक्ट्रोलाइट. दीज आर सम एक्झाम्पल्स मेड इन आयदर आगार आगार और हायली कॉन्सन्ट्रेटेड इन वॉटर. ठीक आहे, इनर्ट इलेक्ट्रोलाइटचा अर्थ सांगितला. कॅटायन अँड ॲनायन बोथ हॅव इक्वल स्पीड्स, इक्वल स्पीड, इक्वल मोबिलिटीज. ठीक आहे, नोट करा फटाफट.
फंक्शन्स ऑफ सॉल्ट ब्रिज. आत्ताच आपण पाहिलं सॉल्ट ब्रिजचा मिनिंग काय असतो. आता जाऊयात त्याच्या फंक्शन्सकडे. वाय वी नीड सॉल्ट ब्रिज इन गॅल्व्हॅनिक सेल. सी, आपण पाहिलं होतं एक्सटर्नल सर्किट म्हणजे दोन इलेक्ट्रोड्स, झिंकचा रॉड आणि कॉपरचा रॉड विथ द हेल्प ऑफ वायर आपण जोडलेला होता. एक्सटर्नल सर्किट इज कम्प्लिटेड बाय मीन्स ऑफ कंडक्टिंग वायर. वायरचा वापर केला होता. इंटरनल सर्किट, एक्सटर्नल सर्किट कंप्लीट झालं वायर वापरल्यामुळं, पण इंटरनल सर्किट म्हणजे दोन सोल्युशन पण जोडावे लागतील ना. जसे दोन रॉड जोडले तसे दोन सोल्युशन देखील जोडावे लागतील. हे दोन बीकर्स होते. एका बीकरमध्ये झिंक सल्फेट होता, दुसऱ्या बीकरमध्ये कॉपर सल्फेट होता. डॅनियल सेल बद्दल बोलतोय. प्रत्येक गॅल्व्हॅनिक सेलमध्ये तसं नसतं. ठीक आहे, कंपल्सरी नाही ते सोल्युशन. डॅनियल सेलचं सांगालो मी परत एकदा. असे रॉड होते, दोन रॉड विथ द हेल्प ऑफ वायर जोडलेले. दोन सोल्युशन जोडण्यासाठी आपण अशा एका ट्यूबचा वापर केला होता, इन्व्हर्टेड यू शेप ट्यूब. त्यालाच काय म्हणतोय आपण, सॉल्ट ब्रिज. तर सॉल्ट ब्रिजचं पहिलं फंक्शन आहे, इट कम्प्लीट्स द इंटरनल सर्किट. इट कम्प्लीट्स द इंटरनल सर्किट बिकॉज external circuit is completed by wire. External circuit is completed by wire. Internal circuit is completed with the help of salt bridge. मी लगेच नोट करतोय. ठीक आहे, बघा फंक्शन नंबर 1. फंक्शन नंबर 1, it completes the internal circuit. It completes the internal circuit. It completes the internal circuit by connecting two solutions. By connecting two solutions. By connecting two solutions. दोन सोल्युशन्स कनेक्ट करून इंटरनल सर्किट कंप्लीट करणे. ओके, नाव फंक्शन नंबर 2 आपण पाहिलं होतं. इफ सॉल्ट ब्रिज इज सडनली रिमूव्ड व्हॉट हॅपन्स, गॅल्व्हॅनिक सेल स्टॉप्स वर्किंग. तर त्याचं मी रिझनिंग देखील दिलं होतं की आपण जर सॉल्ट ब्रिज काढलं, ॲनोडिक सोल्युशनवर प्लस चार्ज वाढत चालतो, कॅथोडिक सोल्युशनवर मायनस चार्ज वाढत चालतो. म्हणजे सोल्युशन ॲक्वायर चार्जेस, सोल्युशनवरचे चार्जेस जर वाढत गेले, इलेक्ट्रॉन प्रॉपरली मूव्ह होऊ शकत नाही. इलेक्ट्रॉनची मुवमेंट प्रॉपर चालू राहावी म्हणून मला ते चार्जेस काढून टाकणं गरजेचं असतं. आणि सोल्युशनवर आलेले चार्जेस काढून टाकण्याचं काम कुणाचं असतं, सॉल्ट ब्रिजचं. सोल्युशनचे चार्जेस सॉल्ट ब्रिज रिमूव्ह करते. याचा अर्थ इट हेल्प्स टू मेंटेन the electrical neutrality. It helps to maintain the electrical neutrality of solutions. The electrical neutrality of two solutions. दोन्ही सोल्युशनला इलेक्ट्रिकली न्यूट्रल करण्याचं काम कोणाचं असतं, सॉल्ट ब्रिजचं. मी सांगितलं होतं झिंक सल्फेटकडे कोणाचं मुवमेंट होतं रे, सल्फेटचं मुवमेंट होतं, कारण तिथं प्लस चार्ज वाढलेला असतो. आणि कॉपरकडे कोणाचं होतं तर के प्लसचं होतं, कारण तिथं मायनस चार्ज वाढलेलं असतं. ठीक आहे, तर दोन्ही सोल्युशन्सला न्यूट्रल करण्याचं काम कोणाचं आहे, सॉल्ट ब्रिजचं. हे झालं फंक्शन नंबर 2. नाव फंक्शन नंबर 3, लास्ट फंक्शन. It eliminates liquid junction potential. It eliminates liquid junction potential. It eliminates liquid junction potential. Now what is the meaning of liquid junction potential? याला शॉर्ट मध्ये LJP पण म्हणतात. LJP, BJP नाही, भारतीय जनता पार्टी नाही. LJP, लिक्विड जंक्शन पोटेन्शियल. हे काय असतं? जेव्हा आपण दोन सोल्युशन्स कॉन्टॅक्टमध्ये ठेवत असतो, त्या दोन सोल्युशनचा जिथं कॉन्टॅक्ट झालाय त्या कॉन्टॅक्ट प्लेसला दोन अपोजिट चार्जेसचे जर सोल्युशन एकत्र आलेले असतील, जिथं त्यांचा कॉन्टॅक्ट झाला त्या कॉन्टॅक्ट प्लेसच्या अक्रॉस छोटासा पोटेन्शियल डिफरन्स जनरेट होत असतो. त्यालाच म्हणलं जातं लिक्विड जंक्शन पोटेन्शियल. नावातच अर्थ आहे, दोन लिक्विडचं जिथं जंक्शन झालं, मिटिंग झाली, तिथलं पोटेन्शियल. ठीक आहे,
आता आपण सॉल्ट ब्रिज वापरल्यामुळं झिंक सल्फेट सोल्युशन कॉपर सल्फेट सोल्युशन तर काही एकत्र येणारच नाही आहेत ना. दोन सोल्युशनला डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये आणण्याची गरजच नाही आहे आपल्याला. का गरज नाही आहे? बिकॉज वी आर कनेक्टिंग देम इनडायरेक्टली विथ द हेल्प ऑफ सॉल्ट ब्रिज. मी जर सॉल्ट ब्रिज वापरला नसता मला इंटरनल सर्किट तर कंप्लीट करावंच लागलं असतं. मग त्यावेळेस मला काय करावं लागलं असतं? मला दोन्ही सोल्युशन्स डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये ठेवावे लागले असते. ते दोन सोल्युशन जेव्हा डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये आले असते, एकावर चार्ज प्लस दुसऱ्यावर चार्ज मायनस, प्लस मायनस देर इज क्रिएशन ऑफ स्मॉल पोटेन्शियल डिफरन्स, ज्याला काय म्हणलं जातं? लिक्विड जंक्शन पोटेन्शियल. पण सॉल्ट ब्रिज वापरल्यामुळं आता ही अडचण राहिलेली नाही. कारण सॉल्ट ब्रिजचा वापर झाल्यामुळं दोन सोल्युशन जरी डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये आलेले नसले तरी देखील सर्किट तर कंप्लीट झालंय. कारण मध्ये पण आपण सॉल्टचं सोल्युशन भरलंय, म्हणजे आयनचा तर फ्लो कंटिन्युअसली चालूच आहे ना. आयनच्या फ्लोला काही अडचण नाही. ठीक आहे, तर हे एक लक्षात ठेवा. इट इलिमिनेट्स लिक्विड जंक्शन पोटेन्शियल. सो दीज आर 3 ॲप्लिकेशन्स ऑफ सॉल्ट ब्रिज. स्पेशली बोर्ड एक्झामसाठी, बोर्ड एक्झाममध्ये म्हणलं जातं राईट द फंक्शन्स ऑफ सॉल्ट ब्रिज. फेमस क्वेश्चन आहे बोर्ड एक्झामचा. तर 3 फंक्शन आहेत, लक्षात ठेवा. इंटरनल सर्किट कंप्लीट करणे, दोन्ही सोल्युशनला इलेक्ट्रिकली न्यूट्रल करणे आणि लिक्विड जंक्शन पोटेन्शियलला काढून टाकणे. ठीक आहे, चला नोट करा. पुढचं डिस्कशन, कन्व्हेन्शनल रिप्रेझेंटेशन ऑफ गॅल्व्हॅनिक सेल. गॅल्व्हॅनिक सेलचं रिप्रेझेंटेशन पाहायचं आहे आपल्याला. हाऊ गॅल्व्हॅनिक सेल इज रिप्रेझेंटेड. ठीक आहे, आपण पाहिलेली गॅल्व्हॅनिक सेल, डॅनियल सेल, खूप मोठं हेवी ॲपरेटस होतं. 2 बिकर होते, 2 रॉड होते, 2 रॉडला वायरचं कनेक्शन होतं, 2 बिकर्सला सॉल्ट ब्रिजचं कनेक्शन होतं, एक्सेट्रा एक्सेट्रा. ठीक आहे, प्रत्येक वेळेस आपल्याला जर गॅल्व्हॅनिक सेल एक्सप्लेन करायची झाली तेवढं मोठं डायग्राम काढत बसण्याची गरज नाही. नो नीड टू ड्रॉ सच बिग डायग्राम्स. ठीक आहे, कुठलीही गॅल्व्हॅनिक सेल जर स्टडी करायची झाली तेवढ्या मोठ्या डायग्रामचा आपल्याला वापर करण्याची बिलकुल गरज नसते. प्रत्येक गॅल्व्हॅनिक सेलला शॉर्ट अँड सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन असतं. प्रत्येक गॅल्व्हॅनिक सेलचं जे काही शॉर्ट आणि सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन असतं त्यालाच म्हणायचं कन्व्हेन्शनल रिप्रेझेंटेशन ऑफ गॅल्व्हॅनिक सेल. शॉर्ट अँड सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन ऑफ गॅल्व्हॅनिक सेल. So tell me, what is the conventional representation? Short and symbolic representation. आता या रिप्रेझेंटेशन मध्ये नेमकं काय असतं? या रिप्रेझेंटेशन मध्ये अशा लाईन्स वापरल्या जातात, लाईक दिस. सिंगल वर्टिकल लाईन. वर्टिकल लाईन आहे, एकटी आहे ही. सिंगल वर्टिकल लाईन ही एकटी नाही आहे, ही डबल आहे. ही डबल लाईन आहे, डबल वर्टिकल लाईन. सिंगल वर्टिकल लाईन, डबल वर्टिकल लाईन. सिंगल वर्टिकल लाईन इट इज फॉर फेज बाउंड्री, डबल वर्टिकल लाईन फॉर salt bridge. So now I am defining conventional representation of galvanic cell. Short and symbolic representation of galvanic cell in which single vertical line indicates what? Phase boundary. Single vertical line phase boundary, double vertical line salt bridge. याला काय म्हणायचं? कन्व्हेन्शनल रिप्रेझेंटेशन. तुम्ही साध्या भाषेत, ठीक आहे, माझी भाषा तुम्हाला कळते, साधीच असते, साध्या भाषेत लक्षात ठेवा. शॉर्ट अँड सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन ऑफ गॅल्व्हॅनिक सेल म्हणजेच काय? कन्व्हेन्शनल रिप्रेझेंटेशन ऑफ गॅल्व्हॅनिक सेल. ठीक आहे, 2 प्रकारच्या लाईन्स आहेत. सिंगल वर्टिकल लाईन फेज बाउंड्री सांगते. आता फेज बाउंड्री काय रे? सॉलिड, लिक्विड, गॅस. सॉलिड लिक्विड जर फरक झाला मध्ये एक वर्टिकल लाईन असते. परत सॉल्ट ब्रिजसाठी काय आहे? डबल वर्टिकल लाईन. मी एक एक्झाम्पल सांगतो म्हणजे मला नेमकं म्हणायचं काय तुमच्या लक्षात येईल. आपण पाहिलेलं डॅनियल सेल थोडंसं रिमाइंड करा. इन डॅनियल सेल व्हॉट वी हॅव सीन? झिंक रॉड इज डिप्ड इन झिंक आयन सोल्युशन हॅव्हिंग 1 मोलार कॉन्सन्ट्रेशन. Copper rod is dipped in copper ion solution again having 1 molar concentration.
ठीक आहे. आता मी काय लिहितोय ते लक्ष द्या. कन्व्हेन्शनल रिप्रेझेंटेशन मध्ये एक साधा रूल असतो, एनोड डाव्या बाजूला, कॅथोड उजव्या बाजूला. एनोड ऑन लेफ्ट हँड साइड, कॅथोड ऑन राईट हँड साइड. आणि त्या डायग्राममध्ये पण तसंच होतं एक्झॅक्टली. डाव्या बाजूला कोण होता रे? झिंक रॉड होता जो एनोड होता. उजव्या बाजूला कोण होता रे? कॉपर रॉड होता जो कोण होता? कॅथोड होता. डाव्या बाजूला काय? एनोड. उजव्या बाजूला काय? कॅथोड. दोघांच्या मध्ये काय असतो? सॉल्ट ब्रिज. बघा मी लिहितोय डॅनियल सेल. मी लिहितो आणि नंतर एक्सप्लेन करतो. झिंक सॉलिड, झिंक आयन having 1 molar concentration, double vertical line. Copper ion again having 1 molar concentration, copper solid. ठीक आहे. आता पाहूत आपण याचा अर्थ काय. बघा मी काय म्हणलं, सिंगल वर्टिकल लाईन इंडिकेट्स व्हॉट? फेज बाउंड्री. बघा सॉलिड आहे, झिंक आयनचं सोल्युशन आहे म्हणजे हे लिक्विड आहे ना. सॉलिड लिक्विड मध्ये सिंगल वर्टिकल लाईन. ठीक आहे. झिंकचा रॉड होता एनोड, झिंक आयन मध्ये डीप केलेला, ज्याचं कॉन्सन्ट्रेशन किती होतं? 1 मोलार. इथपर्यंत माझं झालं एनोडिक कंपार्टमेंट. हे काय झालं माझं? एनोडिक कंपार्टमेंट. माझं नाही, आपल्या सगळ्यांचंच एनोडिक कंपार्टमेंट झालं. ठीक आहे. इथून पुढचं हे काय आहे रे? कॅथोडिक कंपार्टमेंट. एनोड लिहित असताना लक्षात घ्या, एनोड लिहित असताना रॉड आयन, एनोड लिहित असताना रॉड आयन, कॅथोड लिहित असताना आयन रॉड. आलं का लक्षात? एनोड कसा लिहायचा? रॉड कोण आहे तो लिहा अगोदर, नंतर आयन लिहा. कॅथोड कसा लिहिणार आहात? उलट करून आयन रॉड. तुम्ही म्हणाला असं का सर? अरे कॉमन सेन्सची गोष्ट आहे. समजा मी इकडे पण रॉड आयन असा ट्रेंड फॉलो केला, या सॉल्ट ब्रिजच्या इथं लागून कोण येणार आहे? कॉपर सॉलिड येणार आहे. असं असते का? झिंक आयन आणि कॉपर सॉलिड कनेक्शन मध्ये असतात का? नाही ना. कोण कनेक्शन मध्ये असतं? झिंक आयन आणि कॉपर आयन कनेक्शन मध्ये असतात. म्हणून लक्षात ठेवा, एनोड लिहित असताना फर्स्ट रॉड देन आयन, कॅथोड लिहित असताना फर्स्ट आयन अँड देन रॉड. ठीक आहे. आता बघा एवढं जरी दिलं गेलं, ती पूर्ण डायग्राम माझ्या डोळ्यासमोर उभा राहते. जसं ती डोळ्यासमोर उभा राहते, तुमच्याही डोळ्यासमोर ती आली पाहिजे. कोण? डायग्राम. कसं? झिंक रॉड डिप्ड इन झिंक आयन सोल्युशन हॅव्हिंग कॉन्सन्ट्रेशन 1 मोलार. इमॅजिन करा थोडंसं, तसंच तर होतं ना त्या डायग्राम मध्ये. दुसऱ्या बाजूला कॉपर रॉड इज डिप्ड इन कॉपर आयन सोल्युशन अगेन हॅव्हिंग कॉन्सन्ट्रेशन हाऊ मच? 1 मोलार. Both the solutions connected with the help of salt bridge. Both the solutions connected with the help of salt bridge. ठीक आहे. चला आलं का लक्षात? कन्व्हेन्शनल रिप्रेझेंटेशन ऑफ गॅल्व्हॅनिक सेलचा अर्थ काय? शॉर्ट अँड सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन. याच्यामध्ये 2 प्रकारच्या लाईन वापरल्या जातात. सिंगल वर्टिकल लाईन फॉर फेज बाउंड्री, डबल वर्टिकल लाईन फॉर सॉल्ट ब्रिज. दिस इज फॉर एक्झाम्पल डॅनियल सेल. डॅनियल सेल कशी दाखवणार? तर अशी दाखवणार. कशी दाखवणार? तर अशी दाखवणार. हे शॉर्ट रिप्रेझेंटेशन जरी दिलं गेलं, पूर्ण मला डॅनियल सेल एक्सप्लेन करता येऊ शकते. आणखी काही एक्झाम्पल्स पाहू. एवढं फटाफट नोट करा, क्लिअर होऊन जाईल. कन्व्हेन्शनल रिप्रेझेंटेशनचा आणखी एक एक्झाम्पल, ज्या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला एक नवीन गोष्ट पाहायला मिळेल. ही देखील गॅल्व्हॅनिक सेल आहे. नाउ व्हॉट डस इंडिकेशन? मॅग्नेशियम इज कॅथोड. लक्षात ठेवा, डावी बाजू एनोड, डावी बाजू एनोड, उजवी बाजू कॅथोड. एनोड कॅथोड दोघांच्या मध्ये काय असतो रे? सॉल्ट ब्रिज असतो. ठीक आहे. इथे एक वेगळी गोष्ट पाहायला मिळते. हे बघा, कॉन्सन्ट्रेशन कंपल्सरी लिहायचं आहे. माहिती नाही कॉन्सन्ट्रेशन म्हणून मी सी लिहिलंय. Compulsorily, conventional representation must contain concentrations at both anode as well as cathode. दोघांचे कॉन्सन्ट्रेशन लिहिलेत. आता इथे हे फिक्स आहे 1 मोलार. आणि हा एक इलेक्ट्रोड आहे, स्पेशल इलेक्ट्रोड, ज्याची स्टडी आपल्याला फर्दर पाहायची आहे. स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड SHE ची आपल्याला पुढे स्टडी करायची आहे. हा SHE मानला जातो. ठीक आहे. कॉन्सन्ट्रेशन्स कंपल्सरीली लिहायचे असतात. आणखी एक गोष्ट, जर गॅस असेल तर प्रेशर मेन्शन करावं लागतं. जर इलेक्ट्रोड वरती एखादा गॅस प्रेझेंट असेल, कंपल्सरीली प्रेशर सांगावं लागतं.
जसं बघा हायड्रोजन गॅस आहे तर त्याचं प्रेशर ब्रॅकेटमध्ये लिहिलं आहे. ठीक आहे. सो आय एम सेईंग दॅट इन कन्व्हेन्शनल रिप्रेझेंटेशन व्हॉट आर द थिंग्स विच आर कंपल्सरी. कंपल्सरी काय काय असतं? कॉन्सन्ट्रेशन ऑफ द आयन. आयनचं कॉन्सन्ट्रेशन हे कंपल्सरीली तुम्हाला लिहावं लागतं. नो चॉईस फॉर दॅट. अगेन फिजिकल स्टेट, जसं हा रॉड सॉलिड आहे, इथं फिजिकल स्टेट लिहायची गरज नाही. कॉन्सन्ट्रेशन लिहिलंय म्हणजे ते सोल्युशन आहे, लिक्विड आहे ऑब्व्हियसली. जर गॅस असेल तर गॅस लिहावं लागतं. ठीक आहे. अँड अगेन लास्ट थिंग इज प्रेशर ऑफ द गॅस. if gas is the involved in the electrode then I have to write pressure of the gas. ठीक आहे का? आता थोडंसं तुम्हाला हे कॉम्प्लिकेटेड वाटत असावं मे बी, म्हणून तुमच्या भाषेत याला कसं लक्षात ठेवायचं ते मी सांगतोय. ठीक आहे. बघा एवढंच लक्षात ठेवा रिगार्डिंग कन्व्हेन्शनल रिप्रेझेंटेशन. हे तर लक्षात राहील ना सगळ्यांच्या? अवघड गोष्ट आहे. ABC. नाउ व्हॉट दिस इंडिकेट्स? ABC. सर काही क्लू लागला? ABC कन्व्हेन्शनल रिप्रेझेंटेशन दिमागात आलं की ABC. व्हॉट इज ABC? एनोड कॅथोड. एनोड कॅथोड. व्हॉट इज B? ब्रिज. बघा ABC एनोड, एनोड कॅथोड, ब्रिज. आणि हे लेटर्स बरोबर जसं दाखवायचे त्याच फॉर्ममध्ये आहेत. मी म्हणतोय डाव्या बाजूला कोण? एनोड. बघा इथं एनोड आहे, हे एनोडिक कंपार्टमेंट झालं. ठीक आहे. सॉल्ट ब्रिजच्या उजव्या बाजूला कॅथोड आणि दोघांच्या मध्ये हे बी ब्रिज. राहील ना लक्षात? एनोड, एनोड, ब्रिज, कॅथोड. एनोड, ब्रिज, कॅथोड. ठीक आहे. ट्रिक म्हणा थोडक्यात. ट्रिक, बागल्स ट्रिक. ABC एनोड, एनोड, ब्रिज, कॅथोड. ठीक आहे. आता देयर इज वन चॉईस फॉर सिंगल वर्टिकल लाईन. काही काही क्वेश्चन मध्ये असं पण दिलं जाऊ शकतं म्हणून सांगतोय. ठीक आहे. सिंगल वर्टिकल लाईनच्या ऐवजी तुम्ही कॉमा जरी वापरला तरी चालतो. म्हणजे मी इथं असं जरी केलं तरी चालू शकतं. दिस इज ऑल्सो अलाउड. पण डबल वर्टिकल लाईनला डबल कॉमा जमत नाही. डबल वर्टिकल लाईनला काही चॉईस नाही. डबल वर्टिकल लाईन दाखवायचीच असते. ठीक आहे. बट देर इज चॉईस फॉर सिंगल वर्टिकल लाईन. व्हॉट इज दॅट चॉईस? कॉमा. ठीक आहे. what this single vertical line indicates? Phase boundary. Or what comma indicates? Phase boundary. What is double vertical line indication? Salt bridge. Anode, bridge, cathode. Anode, bridge, cathode. कधीही लक्षात ठेवा. Anode oxidation, cathode reduction. Anode oxidation, cathode reduction. OA, OA, RC. OA, RC. Oxidation anode, oxidation anode, reduction cathode. Oxidation anode, reduction cathode. OA RCC म्हणा तर चांगलं राहील. XC एक्स्ट्रा आलाय फक्त. कॅथोड, कॅथोड. OA, OA RCC. Oxidation anode, reduction cathode, cathode. Reduction cathode, cathode. ठीक आहे. दोन ट्रिक झाल्या. एनोड कॅथोडवर काय काय होतं त्याबद्दलची. आणि सॉल्ट ब्रिजमध्ये जे इंडिकेशन असतं A फॉर एनोड, B फॉर ब्रिज आणि C फॉर कॅथोड. ठीक आहे. राईट डाऊन दिस ट्रिक फॉर कन्व्हेन्शनल रिप्रेझेंटेशन. ट्रिक फॉर कन्व्हेन्शनल रिप्रेझेंटेशन. ट्रिक फॉर आयडेंटिफिकेशन ऑफ प्रोसेस. ऑक्सिडेशन एनोड, रिडक्शन कॅथोड. 1C इज जस्ट एक्स्ट्रा. ठीक आहे. ऑक्सिडेशन एनोड, रिडक्शन कॅथोड. ओके. गॉट इट? गॉट इट? गॉट इट? नोट करा. आपण जे कन्व्हेन्शनल रिप्रेझेंटेशन स्टडी केलं त्यावर क्वेश्चन्स खूप भारी भारी विचारले जातात. ठीक आहे. तर तशा क्वेश्चनची थोडीशी प्रॅक्टिस आपण करू. तर क्वेश्चन या टॉपिकचा पहिलाच क्वेश्चन म्हणायला हरकत नाही. क्वेश्चन इज लाईक दिस. राईट the conventional representation. Write the conventional representation of galvanic cell. Representation of galvanic cell. Of galvanic cell involving
involving following net cell reactions, following net cell reactions. म्हणजे तुम्हाला नेट सेल रिॲक्शन दिलेली असते, त्या नेट सेल रिॲक्शनचा वापर करून तुम्हाला काय लिहावं लागतं, कन्व्हेन्शनल रिप्रेझेंटेशन लिहावं लागतं. ठीक आहे. सो रिॲक्शन नंबर 1, रिॲक्शन नंबर 1 सी, मॅग्नेशियम सॉलिड प्लस Al3 प्लस concentration C1 converting into magnesium plus 2 having concentration C2 plus Al solid. तर प्रश्नाचा अर्थ अगोदर समजून घ्या, उत्तर लगेच सापडून जाईल. एक गॅल्व्हॅनिक सेल आहे, ज्या गॅल्व्हॅनिक सेलमध्ये होणारी नेट सेल रिॲक्शन मला दिली आहे. या नेट सेल रिॲक्शनचा वापर करायचा आहे आणि मला लिहायचं आहे त्या गॅल्व्हॅनिक सेलचं कन्व्हेन्शनल रिप्रेझेंटेशन, म्हणजे शॉर्ट आणि सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन. आपण जे हे क्वेश्चन सॉल्व्ह करतोय याचा डायरेक्ट प्रश्न जरी येत नसला, पुढचा पूर्णपणे टॉपिक गॅल्व्हॅनिक सेलचा पूर्णपणे सेक्शन अशा या क्वेश्चन्सवरती बेस्ड असतो. ठीक आहे. पुढे आपल्याला या टॉपिकचा व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट स्टडी करायचा आहे, नर्न्स्ट इक्वेशन. नर्न्स्ट इक्वेशन समजण्यासाठी तुम्हाला रिॲक्शन लिहिता आली पाहिजे, कन्व्हेन्शनल रिप्रेझेंटेशन देखील लिहिता आलं पाहिजे. त्याशिवाय नर्न्स्ट इक्वेशनचा कुठलाच क्वेश्चन सॉल्व्ह होत नाही आणि कुठलाच नीट किंवा जेई एक्झामचा पेपर विदाऊट नर्न्स्ट इक्वेशन क्वेश्चन तयार होत नाही. म्हणजे नर्न्स्ट इक्वेशन 100 नाही, 500, 1000 त्याच्यापेक्षा जास्त पर्सेंट नक्की येणार, म्हणजे येणार. नीट किंवा जेई एक्झाममध्ये त्याचा क्वेश्चन असतोच. ठीक आहे. म्हणून म्हणतोय व्यवस्थित लक्षात घ्या. ठीक आहे. बघा माझी प्रोसिजर काय असेल, मला काय करावं लागेल. पहिलं काम, आय हॅव टू आयडेंटिफाय ॲनोड अँड कॅथोड. मला ॲनोड आणि कॅथोड ओळखता आले पाहिजेत. ठीक आहे. कसं ओळखायचं, बाजूला लिहून ठेवतो मी. ठीक आहे. मी बाजूला लिहून ठेवतो, इथं लिहून ठेवतो ओए ओए ओए, काय ओए ओए RC RCC ओए RCC, याचा अर्थ ऑक्सिडेशन ॲनोड, रिडक्शन कॅथोड. ऑक्सिडेशन ॲनोड, रिडक्शन कॅथोड. बघूत ऑक्सिडेशन तुम्हाला कळते. ऑक्सिडेशन, व्हॉट इज ऑक्सिडेशन? इनक्रीज इन ऑक्सिडेशन स्टेट. इनक्रीज इन ऑक्सिडेशन स्टेट मीन्स ऑक्सिडेशन. इनक्रीज इन ऑक्सिडेशन स्टेट मीन्स ऑक्सिडेशन. डिक्रीज इन ऑक्सिडेशन स्टेट इज रिडक्शन. ऑक्सिडेशन स्टेट वाढणे म्हणजे ऑक्सिडेशन, ऑक्सिडेशन स्टेट कमी होणे म्हणजे रिडक्शन. बघा आता मॅग्नेशियम सॉलिड फ्री एलिमेंट आहे, इथं 0 ऑक्सिडेशन स्टेट किती, इथं 0, इथं किती झालं +2, म्हणजे हे झालं ऑक्सिडेशन. दिस इज ऑक्सिडेशन, दिस इज ऑक्सिडेशन. ॲल्युमिनियम +3, ॲल्युमिनियम +3 कन्वर्टिंग इंटू ॲल्युमिनियम +3 चा 0, +3 चा 0 म्हणजे हे काय झालं, रिडक्शन. सिंपल आहे, सिंपल आहे. बघा मॅग्नेशियम सॉलिड इथं 0 ऑक्सिडेशन स्टेट होती, इथं +2 वाढली म्हणजे ऑक्सिडेशन. ॲल्युमिनियम +3 आहे, +3 चं ॲल्युमिनियम 0, +3 चं 0 कमी झालं म्हणजे रिडक्शन आहे. झालं. मग आता काम संपलं. बघा कसं, ऑक्सिडेशन कळलं म्हणजे ॲनोड कळला तुम्हाला. ज्याचं ऑक्सिडेशन झाला त्याला म्हणा ॲनोड, म्हणजे मॅग्नेशियम कोण झाला रे, ॲनोड झाला. ज्याचं रिडक्शन झालं, ॲल्युमिनियमचं रिडक्शन झालं, तो कोण झाला, कॅथोड झाला. मॅग्नेशियम ॲनोड, ॲल्युमिनियम कॅथोड. ठीक आहे. आता लिहा मग, दुसरी ट्रिक वापरा. लिहित असताना काय, ABC, ABC ॲनोड, ॲनोड ब्रिज कॅथोड, ॲनोड ब्रिज कॅथोड. ठीक आहे. ॲनोड कोण आहे, मॅग्नेशियम. ॲनोड लिहित असताना मगाशी पण सांगितलं अगोदर, रॉड, मॅग्नेशियम सॉलिड, रॉड आहे म्हणून सॉलिड. नंतर त्याचा आयन Mg2+, Mg2+, मॅग्नेशियमचा आयन Mg2+, त्याचं कॉन्सन्ट्रेशन C2. जे दिलं ते लिहायचं, म्हणायचं नाही मला इथं C2 बघू वाटत नाही, मला C1 बघू वाटतंय. नाही,
तुला काय वाटतं हे महत्त्वाचं थोडंच आहे. ठीक आहे. मॅग्नेशियम सॉलिड, मॅग्नेशियम +2चं कॉन्सन्ट्रेशन C2 संपलं ॲनोड. हे ए संपलं. आता बी ब्रिज. ब्रिज दाखवला ब्रिज दाखवला. ब्रिज. आता कॅथोड. कॅथोड कोण आहे? ॲल्युमिनियम. बघा मगाशी पण म्हणलं होतं ॲनोड लिहित असताना रॉड आयन, ॲनोड लिहित असताना रॉड आयन, कॅथोड लिहित असताना उलट आयन रॉड. तर अगोदर आयन Al3+, कॉन्सन्ट्रेशन त्याचं दिले बघा C1, ॲल्युमिनियम सॉलिड, ॲल्युमिनियम सॉलिड. संपलं. किती सोपं काम आहे बघा. फिनिश. दिस इज युअर आन्सर. 100% करेक्ट. ठीक आहे का? ठीक आहे का? ॲनोड, ब्रिज, कॅथोड. ऑक्सिडेशनवरून ॲनोड ओळखला, रिडक्शनवरून कॅथोड ओळखला. ठीक आहे. ॲनोड लिहित असताना फर्स्ट रॉड देन आयन, कॅथोड लिहित असताना फर्स्ट आयन देन रॉड, कारण 2 आयनच्या मध्ये ब्रिज असतो. ठीक आहे का? नोट करा. त्याच क्वेश्चन मधलं दुसरं एक्झाम्पल. रिॲक्शन दिलेली आहे. या रिॲक्शनचा वापर करून मला गॅल्व्हॅनिक सेलचं रिप्रेझेंटेशन डिसाईड करायचं आहे. सेम प्रोसिजर. आयडेंटिफिकेशन ऑफ ॲनोड अँड कॅथोड. बघा कॉपर सॉलिड टू कॉपर +2. दिस इज ऑक्सिडेशन. ऑक्सिडेशन. Ag+ to Ag. This is reduction. So this is anode and this is cathode. ठीक आहे. बघा फास्ट मध्ये करता येतं. एकदा प्रॅक्टिस झाल्यानंतर एकदम फास्ट होत आहे. ठीक आहे. आता बघा ABC, ॲनोड, ब्रिज, कॅथोड. ॲनोड कोण ठरला रे? कॉपर. रॉड लिहिला. आता आयन कॉपर +2 हॅविंग कॉन्सन्ट्रेशन हाऊ मच? C2. C2. सॉल्ट ब्रिज. आता कॅथोड. ॲनोड लिहित असताना रॉड आयन, कॅथोड लिहित असताना आयन रॉड. तर बघा आता कॅथोडिक आयन म्हणजे Ag+ आहे. Ag+ कॉन्सन्ट्रेशन C1, Ag सॉलिड. आता एखाद्याच्या मनामध्ये असा येऊ शकतो डाऊट, हे पुढचं 2 तर दिसत नाही इथं. लक्षात घे हे 2 बॅलन्सिंगसाठी आलेलं आहे. रेडॉक्स रिॲक्शनची बॅलन्सिंग तुम्ही ती 11th मध्ये स्टडी केलेली. टू बॅलन्स दॅट रेडॉक्स रिॲक्शन हे नंबर आलेले आहेत. ठीक आहे का? ते बॅलन्सिंगचे कोइफिशियंट इथं आणायचे नसतात कुठंच. रिप्रेझेंटेशनमध्ये बॅलन्सिंगचे कोइफिशियंट, नाहीतर इथं हे 2 दिसते म्हणून इथं 2 लिहायचं म्हणतो. नो, हे बॅलन्सिंगसाठी आलेलं आहे. लक्षात आला असावा क्वेश्चन. तर अशा क्वेश्चनची प्रॅक्टिस करा. ठीक आहे. काय प्रोसिजर काय? ऑक्सिडेशन ओळखा, रिडक्शन ओळखा. ऑक्सिडेशन ॲनोड, रिडक्शन कॅथोड. लिहित असताना ॲनोड, ब्रिज, कॅथोड ABC. किती सोपं आहे? ABC. ठीक आहे. ओके. फेज बाउंड्रीसाठी सिंगल वर्टिकल लाईन, सॉलिड ब्रिजसाठी डबल वर्टिकल लाईन. ॲनोड लिहित असताना सुरुवातीला रॉड, नंतर आयन. कॅथोड लिहित असताना आयन आणि त्यानंतर रॉड. नोट करा. पुढचं एक्झाम्पल बघा. Fe solid +3H+ having concentration 1 molar converting into Fe3+ 1 molar 3/2H2 gas. तीच प्रोसिजर. बघा Fe to Fe+3 increase in the oxidation state. Increase in the oxidation state. So it is oxidation. It is oxidation. हे काय झालं रे? ऑक्सिडेशन झालं. ठीक आहे. बघा Fe solid to Fe+3 दिस इज ऑक्सिडेशन. म्हणजे हा झाला थोडक्यात काय रे? ॲनोड. हा झाला ॲनोड. H+चं H2. H2 हा फ्री एलिमेंट आहे. H2 मध्ये ऑक्सिडेशन स्टेट 0. +1 to 0 रिडक्शन. कमी झाली ऑक्सिडेशन स्टेट. रिडक्शन कॅथोड. सो ॲनोड ऑक्सिडेशन, कॅथोड रिडक्शन. त्या बेसिक्सवर लिहा. आता डाव्या बाजूला बघा ABC. ॲनोड, ब्रिज, कॅथोड. ॲनोड ओळखा Fe सॉलिड, सिंगल वर्टिकल लाईन फॉर फेज बाउंड्री. Fe+3 हॅविंग कॉन्सन्ट्रेशन 1 मोलार. हे कायम लक्षात ठेवा.
ॲनोड लिहित असताना रॉड नंतर आयन, रॉड त्यानंतर आयन. ॲनोड संपला, आता कॅथोडिक कंपार्टमेंट. सॉल्ट ब्रिज कॅथोडिक कंपार्टमेंट. नाव H प्लस हॅविंग कॉन्सन्ट्रेशन 1 मोलार. ठीक आहे. त्यानंतर काय तर हायड्रोजन गॅस. हायड्रोजन गॅसचं प्रेशर लिहावं लागतं. मी लिहितोय पी बार, बार आणि पी दोन्ही आलं, बार पी, पी बार. ठीक आहे, जे काही असेल ते. आणखी एक नवीन गोष्ट, इथं कुठंच प्लॅटिनम दिसतोय का? इथं कुठंच प्लॅटिनम दिसत नाही. मनानच इथं प्लॅटिनम लिहायचं आहे. हे असं कसं काय? ठीक आहे, बघा हायड्रोजन गॅसचा इलेक्ट्रोड आहे. इमॅजिन करा गॅसचा रॉड कसा बनवायचा. गॅसचा रॉड बनवू शकतो का आपण? इट इज इम्पॉसिबल. म्हणून काय केलेलं असतं, गॅस हा इनर्ट मेटलच्या प्लेटवर ॲडझॉर्ब केलेला असतो. इनर्ट मेटलचा सरफेस असतो, इनर्ट मेटल प्लेटची सरफेस, त्याच्यावर गॅसचं ॲडझॉर्प्शन, आणि ती प्लेट मग सोल्युशनमध्ये डीप केलेली असते. इनडायरेक्टली तो गॅसच सोल्युशनच्या कॉन्टॅक्टमध्ये आला ना. हायड्रोजन गॅसचा रॉड शक्य नाही, म्हणून काय करतात, इनर्ट मेटलची हेल्प घेतात. एव्हरीवन नोज प्लॅटिनम इज इनर्ट मेटल, नॉन रिॲक्टिव्ह मेटल. प्लॅटिनम काय करतो, होस्ट म्हणून काम करतो. थोडक्यात हायड्रोजन गॅस त्याच्यावर बसतो, नंतर ती प्लेट सोल्युशनमध्ये डीप केलेली असते. आता हा एक नवीन पॉईंट. इन गॅस इलेक्ट्रोड्स कंपल्सरीली देर इज एक्झिस्टन्स ऑफ प्लॅटिनम. प्लॅटिनम असतोच. म्हणून जर रिॲक्शनमध्ये कुठं गॅस दिसला तिथं प्लॅटिनम यावाच लागतो. गॅस दिसला, प्रेशर एक यावं आणि नंतर प्लॅटिनम एक यावं. कंपल्सरी, इट इज कंपल्सरी. काय कंपल्सरी? व्हेनेवर देर इज गॅस इलेक्ट्रोड, इनर्ट मेटल प्लेट इज यूज प्लॅटिनम. प्लॅटिनमचा वापर केला जातो. पुढे पाहायचंच आपल्याला टाईप्स ऑफ इलेक्ट्रोडमध्ये, पण सध्याला लक्षात घ्या. ठीक आहे, आला का लक्षात हा क्वेश्चन? परत एकदा, हे 3 कुठं आले का बघा, इथं लिहित नसतात. हे 3 कशासाठी आहे तर बॅलन्सिंग ऑफ रेडॉक्स रिॲक्शनसाठी. ठीक आहे, हे कोइफिशियंट किंवा हा 3/2 हे कुठंच आपण लिहित नसतो. ठीक आहे, तर लक्षात घ्या, कन्व्हेन्शनल रिप्रेझेंटेशन जर लिहायचं झालं, रिॲक्शन दिल्यानंतर स्टेप 1 आयडेंटिफाय ऑक्सिडेशन अँड रिडक्शन. फ्रॉम दॅट आयडेंटिफाय एनोड अँड कॅथोड. देन यूज शॉर्टकट ट्रिक ABC. लेफ्ट एनोड, middle bridge, right cathode. While writing anode, what I have to write? First rod then ion, first rod then ion. While writing cathode, first ion then rod, ion rod. बघा, rod ion, rod ion, ion rod. ठीक आहे, दोघांच्या मध्ये काय असतं, सॉल्ट ब्रिज असतं. ठीक आहे, सगळ्यांना लक्षात आला असावा क्वेश्चन, आणि हे कंपल्सरी आहे, सगळ्यांना हे आलंच पाहिजे. मी घेतलेले एक्झाम्पल जरा तुम्ही पण प्रॅक्टिस करा. ठीक आहे, प्रॅक्टिस करा किंवा NCERT टेक्स्टबुक रेफर करा, त्याच्यामध्ये असे एक्झाम्पल्स तुम्हाला पाहायला मिळतील. ओके, आपण आता पुढच्या क्लासमध्ये उलटा क्वेश्चन स्टडी करणार आहोत. उलटा क्वेश्चन म्हणजे कसं, आपल्याला सेल दिलेली असेल, अशी सेल दिलेली असते, सेलपासून रिॲक्शन कशी लिहायची, ते थोडंसं टाईम कन्झ्युमिंग असतं, पण मला बॅलन्स वगैरे करावं लागतं रिॲक्शनला. ते आपलं पुढच्या क्लासचं डिस्कशन असेल. होपफुली आजचं डिस्कशन तुम्हाला समजलेलं असावं. थँक्यू व्हेरी मच. नोट